पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एका आठवड्यात पाकिस्तानचं 70,000 कोटींचं नुकसान, शेअर बाजारात जवळपास 70,000 कोटींचं नुकसान. शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरनं अनेक तरुण आक्रमक, मंत्रालयात आंदोलनासाठी राज्यभरातनं तरुण दाखल, विविध मागण्यांसाठी शिक्षक भरती उमेदवारांचं आंदोलन. महाबळेश्वरमध्ये राज्य सरकारचा महापर्यटन उत्सव 2 ते 4 मे दरम्यान महापर्यटन उत्सवाचं आयोजन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. जूनच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करणार, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याची बच्चू कडूंची घोषणा. नवी मुंबईतल्या नाल्याचं पाणी वाशीमध्ये शिरलं, वाशीतल्या पाम बीच रोडवर पाणीच पाणी, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना त्रास. बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सोयीसाठी नाही तर गैरसोयीसाठी होम प्लॅटफॉर्ममुळे होतीये मोठी गर्दी, गर्दीमुळे चेंगराचेंगरीची भीती. साताऱ्यातल्या माणखटाव तालुक्यातील पाणी प्रश्न पेटणार, पाण्यासाठी माणखटावमधले नागरिक आक्रमक, जनावरांसह मोर्चा आणि प्रांत कार्यालयावर थेट धडक देणार. नाशकात बापानंच मुलाची गळावळून केली हत्या, कौटुंबिक भांडणातनं हत्या झाल्याची माहिती, पोलिसांकडनं घटनेचा तपास सुरू. अहमदाबादमध्ये बांगलादेशींच्या घरांवर बुलडोझर, गुजरातच्या इतिहासातली सर्वात मोठी बुलडोझर कारवाई, घटनास्थळी 2000हून अधिक पोलीस तैनात. सोलापूरमधल्या बोरामणी गावाजवळ सिटी बसनं घेतला पेट, आगीमध्ये बस जळून खाक, घटनेमध्ये जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.